नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मी आपल्याला अगदी झटपट म्हणजे अवघ्या 5 मिनिटात बनेल अशी चमचमीत वांगा बटाट्याची भाजी दाखवणार आहे। जी भाजी बनवायला आपल्याला वाटपाची वगैरे कशाचीही गरज लागत नाही, अवघ्या 5 मिनिटात बनते। तर आपली ही वांगा बटाट्याची जी भाजी आहे ती कशी बनवायची ते बघूयात। तर त्यासाठी इथे मी वांगे घेतलेले आहेत। वांग्याचे आपल्याला देठं काढून घ्यायचे आहेत। आपला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे भाजी काय बनावी, आणि रोज त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो। तर कधीतरी वाटपाची वगैरे सुद्धा भाजी वाटप नसेल तर बिना वाटपाची आपल्याला कशी पटकन बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण जी वांगा बटाट्याची भाजी होणार ती छान अशी बिना वाटपाची करणार आहोत, जिला आपल्याला वाटपाची गरज नाही आहे। तर आता वांगे जे आपले आहेत ते कापून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी पहिला चिरा पाडून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे बघा 2-2 भाग करून घेतलेत आणि इथे एक बटाटा घेतलेला आहे कापून। तर या पद्धतीने आपल्या वांगे कापून घ्यायचे, तुम्हाला जसे पाहिजे तसे कापून घेऊ शकता। इथे कुकर जो आहे तो आपला चांगला गरम झाला, तेल घातले, त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि आलं लसूण घातलेलं आहे ठेचून। आलं लसूण जे आहे भरपूर सारं घालायचं ठेचून, म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो ना त्याने आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते, त्याने आपल्याला वाटपाची गरज लागत नाही। त्यानंतर एक मोठा साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे आणि चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आलं लसूण जे आहे ते आपल्याला कढीपत्ता वगैरे घालून झाल्यानंतरच घालायचं, त्याने आपल्या भाजीला खरंच खूप छान टेस्ट येते आणि भरपूर सारा घालायचा। तर इथे आपला कांदा जो आहे तो सुद्धा बघा मस्त असा गुलाबी झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात। तर इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे, हळद घातलेली आहे आणि धना पावडर घातलेली आहे, 2 चमचे धना पावडर घातलेले आहे। आपल्याला गरम मसाला वगैरे काहीही वापरायची गरज नाही, नुसती धना पावडर घालायची, खूप टेस्टी लागते आपली भाजी। चांगला मसाला आपला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाला मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये आपले जे वांगी बटाटे आहेत आपण कापून घेतलेली ती घालून घ्यायची आहेत। इथे आपल्याला जास्त काही वापरायची सुद्धा गरज नाही, टोमॅटो वगैरे कशाची गरज नाही आहे। तर आपण वांगं बटाटा घातल्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे, कारण आपण कुकरला लावणार आहोत, त्यामुळे मीठसुद्धा आधीच घालायचं आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला इथे किंचित असं पाणी घालायचं आहे, शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे आपण वाफेवरच करणार आहोत, जास्त पाणी वगैरे घालायची सुद्धा गरज नाही आहे। तर आता इथे आपल्याला एकदम थोडंसं असं पाणी हाताने असं घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। तर बघा कळतं आपल्याला मी केवढंसं पाणी घातलं आहे। तर आता चांगलं असं पाणी वगैरे सुद्धा मारून घेतलं आहे। तर आता झाकण लावून घेऊयात, 1 किंवा 2 शिट्टीमध्ये आपली ही भाजी होऊन जाते। तर इथे मी 1 शिट्टी काढलेली आहे मीडियम गॅसवरती आणि आता 1 शिट्टी झाल्यानंतर आपण गॅस बंद करून खोलून घेतले कुकर थंड झाल्यावर। तर बघा मस्त अशी आपली भाजी बघा तयार झालेली आहे, खूप छान लागते ही भाजी। तर आता मी तुम्हाला इथे प्लेटमध्ये काढून दाखवते, कारण आपण मीठ वगैरे आधीच घातलेलं आहे। तर इथे भाजी आपली दिसायलाच किती सुंदर दिसते, खायलासुद्धा खूप भारी लागते आपली ही भाजी, चवीलासुद्धा। तुम्ही अशा पद्धतीने झटपट अशी वांगा बटाट्याची भाजी बिना वाटपामध्ये करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल, घरातल्या सगळ्यांनाच आवडेल अशी आहे। चपातीसोबत भाकरीसोबत तर एकदमच भारी लागते, किंवा कधी वरणाचा वगैरे कंटाळा आला असेल तर अशा वेळी तुम्ही पटकन असं वांगा बटाटा बनवून भातासोबतसुद्धा खाऊ शकता, म्हणजे आपल्याला वरणाची सुद्धा गरज नाही। इतकी छान अशी आपली ही वांगा बटाट्याची बिना वाटपाची भाजी तयार होते। जे खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील, म्हणजे आपल्याला इथे वाटप तर वापरायचंच नाही, नुसतं आलं लसूण आणि कांद्यामध्ये, म्हणून आलं लसूण जे आहे ते जास्त घालायचं, त्याचाच फ्लेवर आपल्या भाजीला येतो। तर तुम्ही अशा पद्धतीने ही वांगा बटाटा मसाला भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। रोज तेच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो किंवा बनवायचासुद्धा कंटाळा येतो, काय भाजी बनवायला सुचत नाही। तर अशा वेळी अशा पद्धतीने भाजी बनवा। तर तुम्हाला आजची आपली ही भाजीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।